ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। संगीत क्षेत्राला हा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या जाण्यामुळे अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि सगळ्यांची भावना हीच आहे की अष्टपैलू अशी ही गायिका जिने आपल्याला सदैव सदाबहार गीतांनी टवटवीत ठेवलं, आपलं मनोरंजन केलं आणि आज ते आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे हे दुःख पचवणं खरं तर अतिशय कठीण झालेलं आहे। आशिष शेलार यांनी सुद्धा एका युगाचा अंत झालेला आहे। आशाताईंचं असणंच खूप समाधानी बाब होती, मात्र आता ते आपल्यातून निघून गेलेले आहेत। आशाताईंची गाजलेली गाणी आपण पाहतोय। चंद्रग्रहण मधलं बुगडी माझी सांडली ग हे गाणं त्यावेळी अतिशय लोकप्रिय झालं होतं। त्याचबरोबर हा माझा मार्ग एकला मधलं गोमू संगतीनं, जैत रे जैत मधलं जांभूळ पिकल्या झाडाखाली, तसंच अल्लड माझी प्रीत, तू सुख करता तू दुःख हरता, आणि हिंदीचं म्हणायला गेलं तर अनंत गाणी आहेत। चुरा लिया है तुमने जो दिल को, ये मेरा दिल यार का दीवाना, डॉन चित्रपटातलं हे अतिशय गाजलेलं गीत, तसंच हरे रामा हरे कृष्ण या चित्रपटातलं दम मारो दम, उमराव जान मधलं दिल चीज क्या है, तसंच आओ हुजूर तुमको, अशी असंख्य गाणी आशा भोसले यांनी आपल्याला दिलेली होती आणि आज त्या जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची गीतं, त्यांचा सुमधुर आवाज हा कायम आपल्यासोबत राहणार आहे। वयाच्या 92व्या वर्षी आशा भोसले यांनी जगाला निरोप दिलेला आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। जगभरातल्या लोकप्रिय भारतीय गायकांमध्ये आशा भोसले यांचं स्थान सर्वात अग्रभागी होतं आणि येणारी कित्येक वर्ष त्यांचं ते स्थान तसंच राहील अशी त्यांच्या चाहत्यांना खात्री आहे। आशाताई अनेकदा मुलाखतींमधून आपल्या भावना व्यक्त करायच्या आणि त्यावेळेला त्या अनेकदा सांगायच्या, माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असली तरी मी जेव्हा माईक समोर गायला उभी राहते तेव्हा माझी ती सगळी दुःख नाहीशी होतात असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे त्यांचं आपल्या कामाप्रतीचं प्रेम हे प्रतिबिंबित होतं। त्यांना खाण्याची खूप आवड होती। जगभरात त्यांची अनेक रेस्टॉरंटसुद्धा आहेत आणि त्या स्वतः उत्तम स्वयंपाक करायच्या। खास करून त्यांना मांसाहार आवडायचा, मासे हा त्यांचा आवडीचा विषय होता आणि त्यामुळे अनेकांना त्यांनी आपल्या हातानं बनवून जेवू घातलेलं आहे आणि त्यामुळे जे अनेक त्यांच्या गाण्याचे जितके वेडे होते, चाहते होते, तितकेच त्यांना त्यांच्या हाताची चवसुद्धा आवडायची। त्यामुळे आशाताई या उत्तम गायिका तर होत्याच, पण त्याचबरोबर त्या सुगरणसुद्धा होत्या। अमोल पालेकर यांनी अशीच एक आठवण आपल्यासोबत झी 24 तासशी बोलताना शेअर केलेली होती। आज त्यांच्या जाण्यामुळे मी पोरका झालो असंही अमोल पालेकरांनी म्हटलेलं आहे। आशा भोसले जेव्हा घरी असायच्या तेव्हा बहुतेक वेळा त्या स्वयंपाकघरातच असायच्या आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना त्या अनेकदा गाणी गुणगुणायच्या आणि ती सुद्धा एक पर्वणी अनेकांना यावेळी मिळालेली होती। ज्या वेळेला आशाताईंचा सहवास या असंख्य मान्यवरांना मिळालेला होता त्या वेळेला तो एक वेगळा योग जुळून आलेला होता अशी भावना अनेक जण व्यक्त करतात। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या वयात सुद्धा गाणं गाऊन अनेकांची दाद मिळवलेली होती। या वयात सुद्धा त्यांनी रियाज सोडलेला नव्हता। सातत्यानं गाणं गात राहणं, त्यावर काम करणं, रियाज करणं, वयाच्या 92व्या वर्षी सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी असं सातत्यानं आशा भोसले सांगायच्या आणि त्यामुळे माणसाने कसं आपले पाय जमिनीवर रोवून उभं राहिलं पाहिजे ही खरं तर प्रेरणाच त्यांनी अनेक तरुण आणि तरुणींना, तरुण मंडळींना, तसंच या क्षेत्रात येऊ घालणाऱ्या कलाकारांना दिलेली होती। आज आशाताई आपल्यातून निघून गेलेले आहेत। महाराष्ट्राचं एक रत्न हे सध्या आपल्यातून निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे अनेक जण शोकभावना व्यक्त करतायत।